पुढच्या भागात आपण पाहतोय की इकडे तारिणी आणि केदार हे दोघेही भिजून आलेले असतात। केदार मात्र लपून पाहत असतो की त्या दोघांना कोणीही भिजल्याला पाहणार नाही ना। तारिणी मात्र खूप चिडलेली असते, त्यासोबतच घाबरलेली सुद्धा असते, कारण त्यांना ह्या अवस्थेत मात्र कोणी बघायला नको असंच त्या दोघांना वाटत असतं। इथे केदार जो आहे त्याची पण खूपच जास्त वाट लागलेली असते। त्याला वाटतं की तारिणी तर माझ्यावर चिडलीच आहे, त्यासोबतच घरात पण कोणी जर आम्हाला बघितलं असं तर आमच्यावर चिडतीलच। इतक्यातच आता काकू येतात। काकू म्हणतात की वा, आलात का भिजून? हां, ही वेळ आहे का तुमची घरी यायची आणि भिजून यायची? इथे केदार म्हणतो की ॲक्च्युली आम्ही आज चुकून भिजलो। तेव्हा तारिणी म्हणते की मुद्दाम भिजलेत। तेव्हा इथे दोघं पण म्हणतात की चुकून मुद्दामून भिजलो असं म्हणून काकूला सावरून घ्यायचा मात्र प्रयत्न करत असतात। तारिणी म्हणते की हो ना, बघा ना केदार किती भिजलाय, तरच मी त्याला तर खोलीमध्ये घेऊन जाते आणि त्यासोबतच त्याला डोकं वगैरे पुसायला वतच। काकू मात्र दोघांवरती चिडलेली असतात, म्हणते की आता लगेचच दोघं पण आतमध्ये जावा। मात्र पाऊस आहे आणि दोघं एकत्र भिजलात। खूपच जास्त छान झालं तुमच्यासाठी, पण अगदीच तुम्ही आजारी वगैरे पडलात तर काय होणार आहे ह्याची कल्पना तरी आहे का तुम्हा दोघांना? असं म्हणून इथे दोघंही निघून जातात। आता इथे केदार आणि तारिणी हे मात्र खूप भिजलेले असतात। केदारला मात्र स्वतःचं जे डोकं आहे ते पुसतासुद्धा येत नाही। तारिणी ही स्वतःच्या हाताने आता केदारचं जे डोकं आहे ते पुसून देते, कारण केदार जो आहे तो स्वतःहूनच तिला सांगत असतो डोकं वगैरे पुसायला। तेव्हा इथे तारिणी ही आता खूपच जास्त भाव खात असते। ती म्हणते की काहीही करून आता मला तू डोकं पुसून द्यायचा बॉस। इतक्यातच केदारला आता खूप जोरात अशी शिंका सुरू होतात। तेवढ्यातच आता त्याला कमांडरचा फोन येतो। कमांडर फोनवरती त्याला म्हणत असते की काय सर, तुम्ही पावसात भिजला की नाही बॉसला घेऊन? तेव्हा लगेचच आता इथे टेक्नो म्हणते की एका छत्रीमध्ये भिजायचं होतं ना। तेव्हा इथे आता फातिमा म्हणते की आमची बॉस काय कमी रोमॅन्टिक आहे का? हे ऐकताच आता केदार जो आहे तो खूप जास्त शॉक होऊन जातो आणि त्याला ठचका बसतो। लगेच फातिमा विचारते की काय हा बॉसचा विषय काढल्यावर तुम्हाला अचानक असा ठचका वगैरे कसं काय बसला? काय नेमकं झालं आहे मला सांगाल का तुम्ही? तेव्हा इथे केदार म्हणतो की मी तुमच्या बॉससोबत पावसामध्ये छानपैकी आणि मस्तपैकी असं भिजून आलो सुद्धा। आमचं खूपच जास्त रोमॅन्टिक असं सिच्युएशन झालेली आहे। दुसरीकडे आता युवराज हा खोलीमध्ये आलेला असतो। इथे निशी आता कागदाची होडी बनवत असते। ती आता युवराजला दाखवते आणि म्हणते की हे बघ युवी, किती छान मी होडी बनवली आहे ना। चल ना, आपण दोघं पण आता बाहेर जाऊया आणि मस्तपैकी पावसामध्ये एका छत्रीमध्ये भिजूया, म्हणजे किती मज्जा येईल ना। तेव्हा आता म्हणजे युवराज म्हणतो की तुला जायचं आहे तर तू जा, मला अजिबातच बोलू नको, मी किती थकलो आहे, किती स्ट्रेसमध्ये आहे, एवढं तुला काय वाटतं आहे का? तर लगेचच आता इथे म्हणते की मला काहीच वाटत नाही आहे, कारण पावसामध्ये भिजल्याने स्ट्रेस आणि आपल्याला जो काय राग असतो तो मात्र संपून जातो। युवराज मात्र तिला पुन्हा एकदा नाहीच म्हणतो। तेव्हा निशी म्हणते की ठीक आहे, नको येऊस, नेहमी त्या केदार आणि तारिणीचा राग जो आहे तू सतत माझ्यावर काढत असतो। इथे आता तारिणीला समजून जातं की केदारला खूपच जास्त सर्दी झाली आहे, म्हणूनच तारिणी ही स्वतःहूनच केदारसाठी आता गरम पाण्यात हे उकळून आणते। ती त्याला म्हणते की तू मस्तपैकी वाफ घे, तुला मात्र बरं वाटेल। तेव्हा इथे आता ती केदार वाफ घ्यायला बसलेला असतो। इतक्यातच त्याला आठवतं की तारिणी ही सुद्धा पावसामध्ये भिजली आहे, म्हणजे तिलासुद्धा आता सर्दी होईल, म्हणून तो तिला म्हणतो की बस ना तू, तुला सर्दी होईल, तू पण ये, तू पण एकत्र वाफ घे, असं म्हणून तो तिला बोलवत असतो। इतक्यातच तो तिचा हात पकडतो, तिला आतमध्ये खेचतो। तेव्हा मात्र तारिणी जी आहे ती चादरमध्ये जाते। इतक्यात आता काकू येतात। काकूनी छानपैकी मस्तपैकी अशी गरम गरम कांदा भजी आणलेली असते। ती त्यांना म्हणते की तुम्ही दोघं काय करताय? तेव्हा लगेचच ती म्हणते की ॲक्च्युली आम्हा दोघांना पण सर्दी झाली आहे ना, म्हणून आम्ही एकत्र वाफ वगैरे घेतोय, असं म्हणून काकूला समजून जातं आणि काकू हे आता कांदा भजीची जी प्लेट आहे ती एकत्र देऊन आता तिथून निघून जाते। केदार आणि तारिणी हे मस्तपैकी आपापल्यात आता कांदा भजीचं जे काही आनंद आहे तो घेत असतात। इथे केदार हा स्वतःहून तारिणीला कांदा भजी हा स्वतःच्या हाताने मात्र भरवत असतो। दुसरीकडे आता केदार आणि त्यासोबतच तारिणी जे आहे ते रेडी झालेले असतात आणि आपापल्या कामालाच लागणार असतात। इथे तारिणी ही केदारला उठवते आणि म्हणते की उठ रे, किती सकाळ झाली आहे आणि तू अजून कसं काय झोपलायस आणि तुला आता फ्रेश वाटतंय ना, म्हणजे बरं वाटतंय ना, म्हणजे सर्दी वगैरे काहीच नाही आहे ना तुला आता?
त्यासोबतच आज किती छान आहे वेदर. तर इथे तारिणी जी आहे ती खूपच जास्त आनंदात केदारशी बोलत असते. केदारला छान वाटतं, कारण की केदारला असं काहीच दुसरं फील होत नाही. इथे कौशिकी ही आता नाश्ता करत असते. तिच्यासोबतच युवराजसुद्धा बसलेला असतो. काकू येतात आणि कौशिकीला म्हणतात की कधीपर्यंत जाणार आहेस तू. तर कौशिकी म्हणते की आताच निघणार आहे मी माझ्या मीटिंगसाठी. तर इथे युवराजसुद्धा म्हणतो की ताई 2-3 दिवस पण ऑफिसमध्ये काय जास्त फारसं काम नाही आहे, तर तुला तसं वाटत असेल तर मी पण येऊ का तुझ्यासोबत त्या कॉन्फरन्सला. तेव्हा इथे आता कौशिकी जी आहे ती म्हणते की तसं नाही काही, खरं तर मला तुला न्यायचं आहे, पण बघू मी विचार करून तुला सांगते, असं म्हणून इथून ती निघून जाते. दुसरीकडे आता युवराज पण हा खूप हॅप्पी असतो, कारण काकूची आयडिया ही वर्क झालेली असते. काकू ही म्हणते माझ्या मैत्रिणी येणार आहेत, पण मात्र मला खूप काम आहे. इथे लगेचच आता युवराज जो आहे तो तिला म्हणतो की पण तुझी मोठी सून काय कामाची. इतक्यातच आता इथे टेक्नोचा कॉल हा केदारला येतो. केदार त्याचा कॉल उचलतो. त्यासोबतच टेक्नो त्याला सांगतो की सर, मला आताच एक टीप भेटली आहे की आपल्या जवळपासच्या नाक्यावरती आता ड्रग सप्लाईंग होणार आहे. इथे आता तारिणी पुन्हा विचारते की तुम्हाला ही जी टीप भेटली ती खरी आहे ना. तेव्हा ते म्हणतात की हो खरी आहे म्हणून. तेव्हा लगेचच आता इथे आता तारिणी म्हणते की काहीही करून आपल्याला जे मॅडमची परमिशन घ्यायला लागेल. टेक्नो, तू जे मॅडमला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट कर, असं म्हणून इथे आता तारिणी म्हणते की जे कोणी ते सप्लाय आहे ना ते करतं आहे, आणि अजून ते सुद्धा सगळं चालू आहे, कारण गुलाब हा मेल आहे तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची आता आपल्याला खबर येते आणि सप्लाय चालू आहे. इथे आता जे मॅडमला आता तारिणी फोन करते. त्यांना सांगते की आमच्या टीमला एक टीप भेटली आहे, म्हणजेच आता ड्रगची सप्लाय होणार आहे. लोकेशन वगैरे जे काय आहे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतेच, असं म्हणून इथे ती म्हणते की जर तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या गुन्हेगाराला तुम्ही मारू पण शकता, बाकी पुढचं जे काय आहे ते मी बघून घेईल, कारण गुन्हा हा गुन्हेगारांपेक्षा मोठा नसतो, असं म्हणून इकडे आता सगळेजण मात्र एकत्र बसून कोणकोणता बेत हा बनवायचा आहे, हमस त्यासोबतच तिरामिसू ह्या सगळ्या गोष्टी मात्र ते लोक लिहून घेत असतात. इथे आता काकू जी आहे ती खूप खुश असते. ती विचारत असते की माझ्या मैत्रिणी सतत विचारतात की माझा युवराज काय करतो. आता त्यांना येऊ दे, मी सांगतेच त्यांना की नेमका माझा युवराज हा करतो तरी काय करतो. इतक्यातच आता इथे केदार आणि तारिणी दोघेही बाहेर जायला निघालेले असतात. त्यांना वाटतं की आश्रमाला जायला निघतात, पण आता इथे काकू जी आहे ती तारिणीवरती नवीन जबाबदारी देते. तिला आता मैत्रिणी घरी येणार आहे, म्हणूनच तिला घरचं सगळं जे अन्न आहे ते बनवायला सांगते. तारिणी मात्र शॉक होऊन जाते, कारण की तिला असं वाटतं की बापरे मी आता हे कसं काय करू. तेव्हा इथे तारिणी ही तिला म्हणत असते की आम्हाला आश्रमाचं काम आहे, मग कसं करायचं ते. तेव्हा इथे तारिणी स्वतःहूनच काकूकडे पाहत असते.